नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि त्यांचे राजकीय आश्रयदाते जे आहेत भारतीय जनता पार्टी मधले धुरंधर सगळे, यांची कितीही इच्छा असली की विलिनीकरण होऊ नये, परंतु आज संध्याकाळी बारामतीमध्ये मात्र जे काही विलिनीकरण झालेलं आहे ते बुचकळ्यात टाकणारं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या, तुतारीवर आलेल्या आणि घड्याळ चिन्हावर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मुखाने सांगितलेलं आहे की विलिनीकरण झालं पाहिजे. अर्थातच दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील दोन्हीही जबाबदार नेते, दोन्ही काँग्रेस, ते जरी व्यासपीठावर आजूबाजूला बसलेले होते सुनेत्रा पवार यांच्या, तरी देखील प्रतिक्रिया देत असताना विलिनीकरणाच्या संदर्भातली त्यांनी अतिशय सावध असं वक्तव्य केलेलं. आता गेल्या काही दिवसांमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने राजकारण राष्ट्रवादीमध्ये घडवून आणलेलं आहे, ते राजकारण लक्षात घेता आपण आता सावध भूमिका घ्यायची असं सांगण्यात आलेलं आहे आणि ते थेट शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आता सूत्रांनी दिलेली माहिती आहे, सूत्र विश्वासार्ह आहेत, त्यामुळं आपण थेट विश्लेषण करणार आहोत की शरद पवार हे काय करू शकतात याचा अंदाज येणं कठीण. अगदी प्रतिभा काकींना देखील अंदाज येत नाही असं राष्ट्रवादीचे जवळचे अनेक स्नेही वारंवार बोलतात. मग तिथं भारतीय जनता पार्टीचे असते किंवा ही जी चौकडी जी प्रसिद्ध झालेली आहे खलनायकाच्या स्वरूपामध्ये, त्या चौकडीला अंदाज येणं कठीण आहे. मग शरद पवारांनी नेमकं काय केलेलं आहे, त्यांनी अजित पवार हयात असताना नेमकं काय केलेलं होतं आणि तो धक्का आपल्याला आता तरी बसू नये यासाठी संधी मिळताच जे सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना जाणीवपूर्वक ट्रोल करून जो काही घात करण्याचा प्रयत्न केलेला आहे राजकीय दृष्ट्या, त्या अर्थाने तो कसा, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि नेमकं याच्यामध्ये शरद पवारांची भीती बाळगण्याचं कारण काय नेमकं, त्याविषयी आपण थेटपणे विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, संजय राऊत हे विरोधक आहेत, वाटेल ते बोलतात म्हणून त्यांच्यावर ती टीका केली जाते, परंतु ते अनेकदा राजकीय हिंट देत असतात. अजित पवार हे आमच्याकडे आले पाहिजेत असं त्यांनी अजित पवार असताना आवाहन केलं होतं. त्याच्यानंतर अजित पवार आमच्याकडे येणार आहेत असंही ते बोलले होते. आणि अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर तर ते अनेकदा बोललेले की अजित पवार हे मविवामध्ये येणार होते किंवा महायुतीतून बाहेर पडणार होते. आता त्या संजय राऊतांनी ज्या वेळेला शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवता येईल अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे बंधूंबरोबर युती केली होती जाणीवपूर्वक, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता अजित पवार यांचं मन वळालेलं होतं, मन तयार झालेलं होतं. जे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकामध्ये जे म्हटलेलं आहे ते 100% सत्य आहे. आणि मग केवळ महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांपुरतं एकत्र यायचंय असं मला अजितदादा पवार म्हणाले होते, पण ते तेवढ्या पुरतंच एकत्र यायचंय असं ते होतं, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. मग आता प्रफुल्ल पटेल यांना जे वाटतंय की शरद पवारांनी जसं लोक माझा सांगा ते लिहिलं आत्मचरित्र,
एक भाग, दोन भाग, त्याच्या आधी ऑन माय टर्म्स लिहिलेलं आहे, अनेक पुस्तकं लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर जाणं दूरच, साधा विचार देखील नाही. पण प्रफुल्ल पटेल यांच्या सह सुनील तटकरे असतील, यांच्यासारख्यांना जे वारंवार वाटतंय आणि ते बोलून दाखवतात की शरद पवारांनीच भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्यासाठी कशा कृती केल्या होत्या, हालचाली कशा केल्या. मग 2014चं उदाहरण दिलं जातं, ज्या वेळेला चारही पक्ष स्वतंत्र लढले होते, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. मग भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले. मग त्यावेळेला शिवसेना काही सत्तेमध्ये यायला तयार नव्हती, अटी मान्य केल्याशिवाय येणार नाही अशी अडून बसलेली होती. त्यावेळेला शरद पवारांनी जाहीर केले की आमचा बाहेरून पाठिंबा राज्याच्या हितासाठी आणि स्थिर सरकारसाठी मिळू शकतो भारतीय जनता पार्टीला. आणि मग ते कसं काय म्हणाले होते, असं हे सगळं चौकडीतले हे दोघं जण बोलत आहेत. त्याबद्दल स्वतः शरद पवारांनी लोक माझा संगतीमध्ये ती एक राजकीय चाल होती आणि शिवसेनेने लवकर सरकार बनवण्यासाठी एकत्र यावं भारतीय जनता पार्टी बरोबर, म्हणून ते बोललं गेलेलं होतं. इतकाच नाही, 2019 मध्ये ज्या वेळेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही तासांचं जे सरकार आलं होतं, ते देखील शरद पवारांच्या सूचनेवरूनच आलं होतं. आणि अजित पवार ज्या पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर किंवा ते सरकार दोघांचंच ते कोसळल्यानंतर सिल्वर ओकवर जे आले होते, ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. आणि फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा कोणत्याही स्थितीमध्ये सोडायची नाही, जशी ती अजित पवारांनी सोडलेली नव्हती आणि सुनेत्रा पवार यांनी सोडलेली नाही आणि शरद पवारांचा प्रश्नच नाही. त्यांचे यशवंतराव चव्हाण म्हणजे हे आदरस्थानी, त्यांना गुरुस्थान, त्या प्रीती संगमावर सगळं ठरतं. मग त्या दृष्टीने अजित पवार हे एकटेच शरद पवारांशी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी वारंवार बोलत. आता बघा, मध्यंतरीच्या काळामध्ये जयंत पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये येणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बरोबर येणार, अशा अनेक काळ बातम्या सुरू होत्या. त्यावेळेला जयंत पाटील हे काही आले नाही. भलं त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, शशिकांत शिंदे यांच्याकडे पदभार तो दिला, पण ते आले नाहीत. त्याचं सगळं हे जे काही चाललेलं होतं, त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट चालू होती, जी अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रचार करण्याचं आणि राजकीय वार करण्याचं जे स्वातंत्र्य असतं, त्या अधिकारामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचारी टोळी आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला, मी त्यांच्याबरोबर सत्तेत आहे किंवा ते माझ्याबरोबर आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. ते का केलं होतं हे अत्यंत महत्वाचं आहे. एरवी बघा, एकनाथ शिंदे जसे नडतात, म्हणजे अगदी शपथ घ्यायची आहे का बघू, काहीतरी महिनाभर लावला, पण अजित पवारांनी तसं काही केलं नाही, ताबडतोब शपथ घेतली. त्याच्यावर अनेकदा अजित पवार स्वतः बोललेले, इतर अनेक वेळेला त्यांनी कसं सबुरीने घेतलंय. परंतु ज्या वेळेला त्यांनी असा निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरपणे आरोप केला आणि भ्रष्टाचाराची भारतीय जनता पार्टीच्या अनेक फाईल माझ्याकडे आहे, त्या उघडायला लावू नका असं सांगितलं. आणि इतकंच नाही, एक उदाहरण देखील दिलं होतं पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचं, आणि ते कसे 100 कोटी वाढवले, पक्षाला कशी देणगी मिळवली, आणि इतकंच नाही, 10 कोटी रुपये अधिकाऱ्यांना देखील कसे वाटले, 110 कोटींनी कसं ते वाढवलं होतं. हे जे अजित पवारांनी जे काही त्या अर्थाने राजकीय धाडस केलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले होते की अजित पवार को जेल में डालेंगे वगैरे, त्यांनी त्या भाषेमध्ये एक प्रकारे सुनावलं, एक संदेश दिला की मी आता शरद पवारांच्या सोबत
पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये एकत्र आम्ही येऊ शकतो असा तो संदेश. आणि याची पूर्ण खात्री म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये अनेकदा आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद झाले. आणि ते वाद होत असताना भारतीय जनता पार्टी ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारची खाते, गुप्तचर खाते वगैरे सगळं सगळं अगदी कोणाच्या ते कशा प्रकारे व्हिडिओ करतात, विरोधकांच्या हातात कसे पोहोचवले जातात व्यवस्थित, ते सगळं माहिती आहे. मग त्यांना हे जर अजित पवार आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून मतभेद आहेत हे कळालेलं नव्हतं का? ते त्याच वेळेला कळालेलं. आणि मग जी भीती आहे की शरद पवार मध्येच राहणार आणि ते मंत्रीपद सुप्रिया सुळेला वगैरे असा काही विचार करणार नाहीत आणि एका मंत्रीपदासाठी ते काही तडजोड करणार नाहीत. आणि ते 2029चं जे आपण स्वबळाचं जे गणित आखतोय 100% भाजप, त्याप्रमाणे राष्ट्रवादी ही जी काही 10 जून 1999 रोजी स्थापन केलेली आहे, ती स्थापन आपण संस्थापक अध्यक्ष आहोत. आणि याच्या पुढे जो कारभार करायचा, आता मधल्या काळात काय वाहून गेलं, काय झालं, फाटाफूट झाली, एकमेकावर नाराजी झाली, सल्लागार व्हा, राजीनामा द्या वगैरे, ते सगळं ऐकावं लागलं. आपणही ती मनाची तयारी केली होती, ते सगळं झालं, पण ते आपल्याला काही जमलं नाही, आपण जमवलं नाही, आपण सुप्रियावर जास्त प्रेम केलं वगैरे, ते सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या. पण आता मात्र आपण निवृत्त व्हायचं आणि राष्ट्रीय अध्यक्ष करायचंय, ते अजित पवारांनाच करायचं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच एकत्रित अखंडित अशी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा उभी करायची, हे ठरलेलं, जे शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये लिहिलेलं. ते लक्षात न घेता सुनील तटकरे यांनी आपले जे काही वाकबान सोडायचे होते आणि जे काही चिडचिड करायची होती, प्रश्न टाळायचे होते, ते काल दिल्लीमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी ते काय बोललेलं आहे. तर एकूण काय की जर शरद पवारांनी ठरवलं की आता अजित पवारांचं असं दुर्दैवी अपघाती निधन झालेलं आहे आणि आता मग ती भावनेची लाट येणार आहे, कार्यकर्ते कुणी विचारणार नाही, आणि मग आपण आपल्या पद्धतीने हा पक्षाचा पुन्हा एकदा मोडलेला संसार पुन्हा एकदा जोडू आणि मग भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा हिसका दाखवा, असं जर त्यांनी ठरवलं तर करायचं काय? मग ताबडतोब अमित शहा ज्यांनी लोटस ऑपरेशन करून शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, त्यांना तिथे सुचलं, कुठे बारामतीमध्ये काय सुचलं त्यांना, की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आता नेत्या, तुम्हाला तो पक्ष सांभाळायचा आहे, ताबडतोब निर्णय घ्या, वाया जाऊ देऊ नका, ताबडतोब निर्णय घ्या. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घाईमध्ये उरकून टाका, बैठक घ्या. बारामतीच्या हॉटेलमध्येच बैठक झाली, तिथं सगळं ठरलं, वर्षावर जाऊन भेटले, पत्र दिले, विधिमंडळाची बैठक झाली, नेता निवड झाली, उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आणि ती घाई आता कुठे केली जाते बघा, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार. आता ज्या वेळेला शरद पवार हे तयार झालेले की अजित पवारच राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील, परंतु त्यांचं असं दुर्दैवी निधन झाल्यानंतर ते दुसरा कोणता विचार करू शकतात का? सुनेत्रा पवार यांना ते विरोध करू शकतात का? अजिबात करणार नाही. परंतु ट्रोलच करायचं ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सोशल मीडियाच्या ब्रिगेडमधून, की बघा लग्न असल्यासारख्या लग्नामध्ये जशी थोई म्हणजे सगळं केलं जातं, त्याप्रमाणे सुप्रिया सुळे कसं वागतात आहे, शरद पवार कसं करतात आहे, प्रतिभा पवार काय करतात आहे वगैरे, ते सगळे असे ते दाखवलं, शिजवलं गेलं ते ताबडतोब आणि ते सगळे बाण सुरू झाले. मग याच्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना आपण मानसिकदृष्ट्या धीर देणं ही प्राथमिकता आहे कुटुंब प्रमुख म्हणून, हे शरद पवारांनी जाणलं, तसं जाहीर केलं सुद्धा. म्हणजे जाहीर करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु हे जे काही टीका आणि ते सगळं चाललेलं होतं, त्या काळात त्यांना ते सांगावं लागलं. मी आता दिल्लीमध्ये जात नाही,
मी 58 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही बजेटचं सेशन चुकवलेलं नाही. यावेळी यासाठी चुकवलंय की मला आता मानसिक धैर्य परस्परांना देणं गरजेचं आहे. याला मी प्राथमिकता देतो म्हणून ते बारामतीमध्ये आले. 2-3 वेळेला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांशी बोलले. आणि इतकंच नाही, रुबी हॉलमध्ये ज्या वेळेला त्यांना श्वसनाचा त्रास झाला म्हणून त्यांना ॲडमिट व्हावं लागलं, त्या दिवशी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे 1 तासापेक्षा अधिक काळ शरद पवारांसोबत होते, हे लक्षात घ्या. मग हे सगळं त्यांनी केलेलं. मग आता ज्या वेळेला बारामतीमध्येच बैठक होतीये, कुणाची बैठक होती? सगळे नवनिर्वाचित सदस्य. तिथं असं सांगितलं जात आहे, तुतारीवर निवडून आलेले आमचेच आहेत, घड्याळ चिन्हावर आलेले पण आमचेच आहे, हेच सांगितलं जातं. जुन्नरमध्ये ज्या वेळेला सुनेत्रा पवार गेल्या, त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादीच्या सगळ्या सदस्यांनी त्यांना सांगितलं की आता आपण ताई एकत्र आलं पाहिजे, वहिनी आपण हे असं असं आहे. ते सगळी चर्चा झाली. बेनके जे माजी आमदार आहेत त्यांनी तर जाहीरपणे सांगितलं. आणि कालच हिरामन खोसकर आमदार त्यांनी जबाबदारीने सांगितलं की 35 आमदार या मताचे आहेत की एकत्र आलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूतीने अजून उभी राहायला पाहिजेत. त्या दृष्टीने त्यांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादित केली. आता नवनिर्वाचित सदस्यांची जिल्हा परिषद मधल्या पंचायत समितीमधल्या जशी चर्चा केलेली आहे, सुनेत्रा पवार यांनी ओळख करून घेतलेली आहे, त्याप्रमाणे आता त्या 1-to-1 आमदारांशी देखील बोलणार आहेत. मग आता हिरामन खोसकर हे जे म्हणालेले आहेत त्याप्रमाणे ते प्रत्येक आमदाराला आता विचारते. म्हणजे सगळे जे मोठे जे ईडीग्रस्त सगळे हसन मुश्रीफ आहेत, छगन भुजबळ आहेत, हे सगळे जे दिलीप वळसे पाटील आहेत, म्हणजे आदरणीय पवारसाहेब म्हणायचं. दुसरीकडं भारतीय जनता पार्टीने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्या भाषेमध्ये वॉशिंग मशीनमध्ये टाकलं पाहिजे. आमच्याकडे आईस नको आहे आम्हाला, म्हणजे इन्कम टॅक्स नको आहे, सीबीआय नको आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट नको आहे. आम्हाला सुरक्षित पाहिजे. 3 वर्ष पुढे निवडणुका नाही. आमचं जे काही संस्थान आम्ही उभं केलेलं आहे, भलं आम्हाला शरद पवारांनीच मोठं केलेलं आहे, तरी पण आता आम्हाला कसं आहे, विलिनीकरण नको आहे. तुम्ही म्हणाल तसं आम्ही ते करू. आणि इतकंच नाही, मग हे सगळं जे बोललं गेलं त्याला जी धार आली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला विलिनीकरणाच्या संदर्भात बोलायला लागले आणि ते म्हटले की अजित पवार आणि माझे कसे संबंध मैत्रीपूर्ण, हे काही कोणाला सांगायची गरज होती का, आहे का? तसं जर काय असतं तर ते मला बोलले असते. असं करून त्यांनी अजून या सगळ्या गोष्टीला हवा देऊन टाकली. मग शरद पवार असं म्हणाले की तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे आमच्या ह्याच्यामध्ये, हे असं म्हणाले. शरद पवार हे तात्काळ लगेच प्रतिक्रिया कधी देत नाहीत, परंतु या काळामध्ये ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे जे ना गलिच्छपणे आपली भीती मनात ठेवून यांनी केलेलं आहे आणि आपले जे काही डावपेच आहेत, जसं अजित पवारांना बाजूला करायचं होतं महायुतीमधून वगैरे, हे ते सगळं यांना ते कळालेलं आहे. बरं, त्यांना कळालेलं आहे हे शरद पवारांना कळायला की असा किती वेळ लागणार? गौतम अदानी वारंवार नाव घेतलं जातं. उद्योजक आहेत, ते कृष्ण शिष्टाई देखील अनेकदा करतात, दिल्लीमध्ये बैठक घेतात वगैरे, ते सगळं झालं. आणि मग आज ज्या वेळेला विद्या प्रतिष्ठानमध्ये AI एक्सलन्स सेंटरचं उद्घाटन होतं त्यावेळेला अजित पवार देखील त्या व्यासपीठावर होते आणि ते कशा पद्धतीने बोललेले आहेत, त्यांचं खुसखुशीत भाषण गाजलं होतं त्यावेळेला. हे सगळं जे आहे, अजित पवार आणि शरद पवार यांचं जे काही नातं आहे, म्हणजे ते नातं तर रक्ताचं नातं आहेच आहे, काका पुतण्यांचं, परंतु राजकीय जे नातं आहे ते देखील अतूट आहे. हे महाराष्ट्राने वारंवार पाहिलेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधले अनेक कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये झालेल्या चर्चा असो, 12 डिसेंबरचा वाढदिवस असो, रयत शिक्षण संस्थेची बैठक असो, विद्या प्रतिष्ठानची बैठक असो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये अनेक कार्यक्रम असो, हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं. मग आता मला सांगा की ज्या वेळेला असे हे कुटुंब म्हणून एकत्र येत, त्यावेळेला
एखादी सुद्धा राजकीय चर्चा होत नसेल का? होणारच ती. आणि मग ते सल्ला हा घेणारच. मग सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांचा सल्ला घेतला नसेल का? आता काही बातम्या येतात आहे की त्यांनी ती कल्पना दिली होती की मी जाते, परंतु शरद पवारांनी म्हणे फोन घेतला नाही. आता ह्या ज्या बातम्या आहेत, हे सगळं जे काही रचलं जात, नेता जितका मोठा नेता तितका तो आपण अभिनेता आहोत असं न सांगता अनेक गोष्टी करायच्या असतात आणि त्यालाच राजकारण म्हणायचं असतं. म्हणून शरद पवार विचार एक करतात, कृती दुसरीच करतात आणि तिसराच परिणाम साध्य करतात. हे का बोललं जातं त्यांच्याबद्दल? अनेक गोष्टी आहेत. आणि मग अशा पद्धतीने आज जे काही वातावरण तयार झालेलं आहे, म्हणजे तटकरे, भुजबळ, पटेल हे तिघं सोडले, मुंडे हे सोडले चौकडे, तर बाकी राष्ट्रवादीचे दोन्ही राष्ट्रवादी मधले आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, नवीन निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधले प्रतिनिधी आहेत, ते काय बोलत आहेत हे जास्त महत्वाचं आहे. आणि भलं त्याला काही वेळ लागेल, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे यांनी काल जाहीर करून टाकले आता विलिनीकरणाची चर्चा नाही. त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील जे शरद पवारांशी बारामतीमध्ये त्यांनी अनेक वेळ चर्चा केली, आता ह्या काही दिवसांपूर्वी रुबी हॉलमध्ये ऍडमिट होण्याच्या पूर्वी ते आज बारामतीमध्ये होते. ते बोलले की आता हे कसं आहे, आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, विलिनीकरण वगैरे काय निर्णय घ्यायचा तो कोणी घ्यायचा, वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे. म्हणजे त्यांनी कुठली ती घाई दाखवली नाही, काही केलेलं नाही. हे जे काही सगळं घडलं जात आहे, शशिकांत शिंदे जे म्हणतात विलिनीकरणाची चर्चा नकोय आता, आम्हाला करायची नाही, हे सगळ्यांना याच्या मागे का एकदम सुनेत्रा पवार यांना व्यवस्थित त्या अर्थाने त्यांना धीर देणं. आणि मग कंड्या ज्या पिकवल्या जातात, पार्थ पवार मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये कसं पाडलं शरद पवारांनी, काय कसं केलं होतं, हे कसं केलं होतं, अजित पवारांचं काय केलं, सुनेत्रा पवार या बाहेरच्या कशात असं कसं बोलल्या होत्या, मग शरद पवार कसे निगरगट्टा आहेत, हे धनंजय मुंडे ते बोलले होते जाहीर सभेमध्ये. हे हे सगळं जे आहे, हे पिकवलं गेलं ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये. प्रचंड ट्रोल केलं गेलं, वाटेल त्या गलिच्छ शब्दामध्ये बोलले गेले आणि त्याचा निषेध करायचं सोडून तटकरे आणि हे बाकीचे चौकडे आम्हाला राष्ट्रवादीचं किती, पक्षाचं आम्हाला किती महत्व आहे वगैरे ते सगळं जबाबदारीने आम्ही करतोय. परंतु ज्या जबाबदारीने करत असताना जो काही तुमचा पाय घसरले तुमचे आणि ते सगळे महाराष्ट्राने पाहिले, म्हणून तुम्ही खलनायक ठरलेला आहात. आणि शरद पवार जे आहेत ते आता अतिशय सावधगिरीने आणि वातावरणाचा प्रत्येक अंदाज घेत सावकाशपणे पावलं टाकत आहेत. त्यांचे ते डावपेच खेळत आहेत. शरद पवार थांबतील तर ते कसले राजकारणी असा प्रश्न कायम उभा राहील आणि त्याचीच भीती आहे या भारतीय जनता पार्टीला आणि या चौकडीला. इतकंच तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.